मायेचा सागर दिला तिने जीवना आधार। आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार। जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार। काय काय केलं आमच्या आईने आमच्यासाठी। तळपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिली समाजासाठी। तू ग कष्टाच्या कामात कधी मिळेल मुठभर घास। कधी घडे तुला उपवास। ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार। नदीचा किनारा तू ग चंद्राची कोर। शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर। तुझ्या शीतल छायेमध्ये मी ग आयुष्य जगेन। आई देवापाशी मी ग तुलाच ग मागेन। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार। म्हणून आईला आणि बापाला विसरायचं नाही। त्यांच्या कष्टाचं आपल्याला चीज करता आलं पाहिजे। आपल्यासाठी जी आपल्या वस्तादांनी घेतलेली मेहनत त्यांचं सुद्धा नाव आपल्याला त्या ठिकाणी आहे त्या उंचीवरती ठेवता आलं पाहिजे। आपण चांगलं खेळलो की आपल्या घराचं सगळ्याचंच नाव, गावाचं नाव होणार, वस्तादांचं नाव होणार। आणि याच्याकरता आपल्याला मेहनत ही गरजेची आहे। रात्रंदिवस मेहनत करायची, डोक्यामध्ये चांगले विचार ठेवायचे, नको त्याचा संग करायचा नाही। आपल्यामध्ये जर कुणीचं चुकीचा असेल ना तर चुकीच्याला बाजूला टाका, पण चुकीच्या संगतीमध्ये जाऊ नका। धडक येऊन वस्तादांना सांगायचं या पोराचे विचार चुकीचे आहेत, आमचं चांगलं कुणाचं ऐकत नाही, ते ठरवतील, निर्णय घेतील, काय करायचं देतील, गावाला पाठवून। पण एका चुकीच्या पोरामुळं आपलं जीवन, आपली पैलवानकी चुकीची करून घेऊ नका, एवढं लक्षात ठेवा। चांगलं राहा, चांगलं वागा। आजची गुरुपौर्णिमा आहे, गुरूंबद्दलचा सद्भाव भावना अशीच जागृत ठेवा। अनेक वर्ष तुम्ही इथं राहाल, नाव कमवाल, गावाला गेल्यानंतर आई वडिलाची, गावाची, सगळ्याची सेवा करा। गुरूंची आठवण करून तिकडेही गेल्यानंतर आपल्या गुरूंचं स्मरण म्हणून फोन करा गुरुपौर्णिमेला किंवा इतर कालखंडामध्ये त्यांना भेटायला या। आपण जिथं राहिलो, जिथं शिकलो त्या तालमीची आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने आठवण येत राहील। या सगळ्या आठवणी आपण ठेवा। या ठिकाणी या हनुमान आखाड्यामध्ये येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, प्रसिद्ध पैलवान आणि वस्ताद आणि मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे असणारे अध्यक्ष आदरणीय आमचे गोविंद तात्या आंग्रे असतील, तदनंतर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून हा हनुमान आखाड्याचा सगळा कारभार पाहिला जातो आणि आपल्या सर्वांचे वस्ताद आदरणीय गणेश भाऊ दांगट पाटील तेही आहेत। एक जुन्या काळातील प्रसिद्ध पैलवान आणि वस्ताद नरहरी चोरगे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। नुकतंच या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं, चांगल्या पद्धतीची पैलवानकी आपल्या पुण्यामध्ये केली। मला वाटतंय पैलवान हनुमान नागरे बरोबरच मैदान झालं ना आपलं, आमचे युवराजजी वालेकर त्यांच्याच मैदानात माझी पण कुस्ती होती। बरं झालं आम्ही एकाच त्याला नवी पेठला राहिले। त्या कालखंडामध्ये, एकच कालखंडामध्ये आम्ही लहान होतो, पण चांगल्या पद्धतीने त्यांची कुस्ती आम्ही पाहिलेली आहे। तेही या ठिकाणी आले। सगळी मुलं वेगवेगळ्या विविध गावावरनं या ठिकाणी उपस्थित आहेत। हरियाणावरनं आपल्या मुलांसाठी एक पालक म्हणून तेही या ठिकाणी आहेत। ते पाहुणे आहेत आपल्या महाराष्ट्राचे, त्यांचं काळ्याच्या गजऱ्यामध्ये स्वागत करा।
अजून मला माहिती नाही महाराष्ट्राच्या बाहेरून कोण इथं उपस्थित असेल तर सगळ्यांचं स्वागत करतो. अनेक जिल्ह्यातली महाराष्ट्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माता भगिनी या ठिकाणी आहेत. यूट्यूब चॅनलवाले त्यांना धन्यवाद देतो आणि सेवेला पुन्हा विराम. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. उठू नका कोणी, 5-6 जण व्हायचे. मुलांना उठू नका जरा 2 मिनिटं. आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्या हनुमान आखाड्यामध्ये हरिभक्त परायण पैलवान संतोष महाराज पायगुडे यांचे सूत्राभ्यास प्रवचन सेवा या ठिकाणी आयोजित केली होती. आपण सर्व पैलवान मंडळींनी ती श्रवण केली. खरं तर ही प्रवचन सेवा ठेवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण वयाच्या 10-11 वर्षापासून तर वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आपण या ठिकाणी या तालमीमध्ये मेहनत करत असतो आणि आपल्या वस्तादांचं, आपल्या आईवडिलांचं, आपल्या गावाचं, आपल्या भागाचं नाव रोशन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलं असता. आणि या तालमीमध्ये महाराज अनेक मुलं या महाराष्ट्रातली आहेत, आता काही हरियाणाची आलेली आहे. तरी ह्या मुलांना एक चांगलं कुठेतरी दिशा आणि दिशा कळावी, कारण ही मुलं ह्या वयातच घडू शकतात. मी गणेश भाऊंना अनेक वेळा म्हणलं की आपण ह्या मुलांसाठी ही त्यांच्या आईवडिलांची किंवा तुमच्या प्रयत्नाने ही शरीराने मजबूत होती, पण ही विचाराने आणि मनाने मजबूत झाली पाहिजे. आणि म्हणून ह्या मुलांचे विचार आत्ताच जर बळकट झाले तर यांचे आयुष्य पुढं सुजलम शब्दम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजच्या या दिवसाला आपण प्रवचन सेवा या ठिकाणी आयोजित केली होती. आणि ज्यांची प्रवचन सेवा आपण ऐकली ते सुद्धा एकेकाळचे महान मल्ल होते. आणि एक पैलवानसुद्धा एक चांगला कीर्तनकार, एक प्रवचनकार होऊ शकतो हे त्यांनी आज आपल्याला दाखवून दिलं. तसेच त्यांनी मगाशी जोग महाराजांचं त्यांच्या प्रवचनात उदाहरण दिलं. जोग महाराज सुद्धा या हिंदुस्थानातील मोठे पैलवान होते आणि एक पैलवान या वारकरी संप्रदायाची स्थापना करू शकतो. आणि आज मागच्या आषाढी एकादशीला जवळजवळ 27-28 लाख भाविक त्या पंढरपूरमध्ये होते. खरं तर ही त्या काळी एका पैलवानाने केलेली स्थापना, म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी प्रेरणा मिळाली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि आपले वस्ता सुद्धा गणेश भाऊ दांगड, खऱ्या अर्थानं तुम्ही चांगले नशिबवान मंडळी आहात की तुमचा एक वस्ताद वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. मी महाराज इथं 2-3 वर्ष आले येतोय. मी ज्यावेळेस तालमीत आलो त्यावेळेस भाऊ पंढरपूरच्या वारीला गेले आणि मला इथं आल्यानंतर समजलं भाऊ वारीला गेले. पण मला तिथल्या पालकांनी सगळ्यांनी सांगितलं की भाऊ दरवर्षी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. हे एक आदर्श घेण्यासारखं उदाहरण आहे. तुम्ही बाकीच्या तालमीत अनेक बघताल. आज एवढं मोठं त्यांचा या ठिकाणी खूप मोठा त्याग आहे. आज त्यांच्या मातोश्री आणि मिसेस आहे ना, आज भाऊंच्या मातोश्री आणि मिसेस या ठिकाणी आहेत. खरं त्यांच्याही तुम्हाला कुठं ना कुठंतरी आशीर्वाद आहेत. जर एखाद्या कैद्याला जर हे झाली सजा झाली तर त्याची तो कैदी सजा भोगत असतो, पण त्याची पत्नी त्या कैद्यापेक्षा जास्त आणि त्याची मुलं आई वडील त्या कैद्यापेक्षा जास्त सजा भोगत असतात. तसं आज भाऊ त्यांच्या आयुष्यातलं रोज सकाळ संध्याकाळ जर पाठ उठून आणि संध्याकाळी यायचं, तुम्हाला या ठिकाणी खुर्चीचे धडे शिकवायचा, तुमचं व्यायाम घ्यायचा, तुमच्यासाठी 2 प्रशिक्षक, असे अनेक व्यवस्था. आणि हे सगळं करत असताना स्वतःचा प्रपंच करत असताना एवढी मोठी तालीम या ठिकाणी उभी करणं त्या सोप्या गोष्टी नाही. म्हणून वस्तादांचाही आदर ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे.
महाराजांनी तुम्हाला तुमच्या आईवडिलांविषयी सांगितलं. या अनेक मुलं त्या महाराष्ट्रातून या ठिकाणी आली आहेत. त्या मुलांच्या आईवडील आज काय काम करत असतील, शेतात काबड कष्ट करत असतात. पण मुलांनो, तुम्हाला ह्या दिवस परत येणार नाही. आम्ही पण याच्यातून गेलेलो आहे. आम्ही काय एवढं चांगलं तुमच्याही पेक्षा कदाचित आमच्या वागणुकी बेकार असतील, पण आज आम्हाला अनुभव आलेला आहे की तुम्ही काहीतरी सुधरा येतो. आणि बहुधा आम्ही म्हणतोय की आपण निदान वर्षातून 2 तरी असे लेक्चर या ठिकाणी ठेवू. त्या वर्षी आपण या प्रवचनाने सुरुवात केली, पण मुलांना कुठेतरी दिशा देण्याचं काम ह्या माध्यमातून होईल. अनेक मुलं जे शिकतायत त्या मुलांवरती, पण जी काही मुलं शिक्षण सोडून फक्त तालमीतच आहे त्यांचा कुठेतरी ब्रेनवॉश झाला पाहिजे. आत्ताचं ही पैलवानची खूप जरा वेगळ्या मार्गाने पण चाललेली आहे. त्याच्यावर सर्वांनी कंट्रोल ठेवा. आपल्या आईवडिलांचं वस्त्रांचं या तालमीचं नाव काढण्याचं काम तुम्ही मंडळी निश्चितपणाने करताल, पण एक तुम्हाला त्याची सहानुभूती म्हणून या ठिकाणी आजची प्रवचन सेवा आयोजित केली होती. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. एक सगळ्यात चांगला योगा आहे की गुरुविषयी खरं तर प्रत्येक माणसाच्या जीवनात पहिले गुरु त्यांच्या आई आणि वडील असतात. आणि महाराजांनी तुमच्या आई आणि वडिलांबद्दलही सांगितलंय की ते काय करतायत. आणि गुरूंचं पण किती तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचं पार्ट असतो की गुरु सुद्धा तुमच्यासाठी केवढा मोठा त्याग देतात. आज मी मग सांगितलं की भाऊ जर इथे येत आहेत, त्यांच्या आई वडील, त्यांची मुलगी बसली म्हणून तिथं, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यांचं दुर्लक्ष करून ते तुमच्यासाठी देत आहेत. म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. म्हणून आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केली होती. सर्व मुलांनी ह्या प्रवचन सेवा अगदी यूट्यूबला पण मुद्दाम ठेवली. काही मुलं इथं आता पाय पसरून बसले होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शंकर पुजारी यांना सांगतात पैलवान म्हणजे मन, मेंदू आणि मनगट. त्या 3 गोष्टी तर तुम्हाला पाहिजे. पण एक चांगला पैलवान होण्यासाठी तुम्हाला पहिली शिस्त पाहिजे, तुमच्यात संघर्ष पाहिजे आणि तुमच्यात संयम पण पाहिजे. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असल्या ना, तुम्ही जीवनात कुठंच कमी पडणार नाही. म्हणून ह्या काही गोष्टी, हे तुमचं वय आज तुमच्याकडून व्यायाम करून घ्या, तुमचं शरीर घडत जाईल, पण तुमच्या चांगले विचाराचे मन संस्कार झाले पाहिजे. त्यासाठी हा प्रयत्न आहे. तरी महाराजांनी आपल्या या हनुमान आखाड्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांनी प्रवचन सेवा या ठिकाणी आपल्याला दिली. त्याबद्दल हनुमान आखाड्याच्या वतीने या ठिकाणी हरिभक्तपरायण पैलवान संतोष महाराज पायगुडे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान एकेकाळचे प्रसिद्ध पैलवान नरहरी अण्णा चोरगे, त्याचप्रमाणे गणेश भाऊ दांगट आणि पैलवान युवराजजी वाल्देकर, अमोलजी मारैया, धाराशिवचे पाहुणे. दादा येतो.